पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटं चर्चा। पंतप्रधान मोदींची काल नौदल प्रमुखांसोबत देखील बैठक पार पडली आहे। हवाई दलाच्या तयारी संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर काल नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे। तर 30 एप्रिलला लष्कर प्रमुखांसोबत मोदींची बैठक झाली आणि या सर्व घटना आपण पाहतोय। आज हवाई दल प्रमुखांसोबत मोदींची 40 मिनिटं चर्चा झाली आहे। काल नौदल प्रमुखांसोबत देखील महत्त्वाची बैठक पार पडली आहे। 30 एप्रिलला लष्कर प्रमुखांसोबत देखील बैठक झाली होती आणि या संपूर्ण बैठकींसंदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी बरोबर आहे प्रजिता। वरिष्ठ पातळीवर सगळा आढावा घेतला जातोय पंतप्रधान मोदी यांच्याकडून आणि काल नौदल प्रमुखांची बैठक झाल्यानंतर आज एअर चीफ मार्शल AP सिंग यांची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली। जवळपास 40 मिनिटं या दोघांमध्ये ही चर्चा झालेली आहे। अजूनही दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं नाही। एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे। मात्र ज्यावेळेला हल्ला झाला होता त्यानंतर तात्काळ पंतप्रधान मोदी UAEचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले होते आणि त्यांनी एअरपोर्टवरच त्याच दिवशी एक बैठक देखील घेतली होती। त्यानंतर अनेक वेळा त्यांनी राजनाथ सिंह असतील, तीनही दलांचे प्रमुख असतील यांच्यासोबत देखील बैठक झालेली होती आणि आतापर्यंत काय नेमकं सुरू आहे हे खरं तर जाणून घेतलं जात आहे। म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या तिन्ही दलांकडून नेमक्या काय कारवाया केल्या जाऊ शकतात किंवा सध्या सीमेवर काय परिस्थिती आहे, तयारी कशा पद्धतीने आहे याची खरं तर माहिती जी आहे ती पंतप्रधान मोदी घेत आहेत। कारण अजूनही संपूर्ण देशभरामध्ये संताप आहे पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात आणि अजूनही सुरक्षा यंत्रणांना हे यश आलेलं नाही। त्यामुळे अजून सर्जिकल स्ट्राईक किंवा युद्ध होणार अशी जी चर्चा सध्या संपूर्ण देशभरात आहे त्या संदर्भात अजून अधिकृत माहिती कुणी दिली नसली तरी या बैठका मात्र महत्त्वपूर्ण म्हणाव्या लागतील। यापूर्वी अजित डोवाल असतील किंवा लष्कर प्रमुख असतील त्यांच्याबरोबर देखील यापूर्वी बैठका झालेल्या आहेत आणि आज रविवारचा दिवस असून देखील पंतप्रधान मोदींनी ही एअर चीफ मार्शल जे आहेत त्यांच्यासोबत AP सिंग यांच्यासोबत ही बैठक केलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या आठवड्यात आता नवीन काही अजून निर्णय घेतले जातात त्या केंद्र सरकारकडून हे बघावं लागणार आहे। प्रणिता, अगदीच या बैठकांकडे आपलं लक्ष असेलच। संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।